सेम लुकिंग इंटिग्रेशन फॉर्म्युला बट डिफरंट सोल्युशन मीन्स व्हॉट, जिथे सेम इंटिग्रेशनचे फॉर्म्युले दिसतात पण त्यांचे जे सोल्युशन आहेत ते वेगवेगळे आहेत, जिथे फॉर्म्युले हे लक्षात ठेवण्यासाठी स्टुडंट्स खूप कन्फ्यूज होत असतात. तर ते फॉर्म्युले बघूया. पहिला जो फॉर्म्युला आहे इंटिग्रेशन ऑफ 1/a² + x² dx. ओके, सो इथे बघा खाली काय आहे डिवाइडला, a² + x², a² + x² लिहिलं काय आणि सेम x² + a² लिहिलं तरी सेमच आहे. प्लस साईन आहे मध्ये बघा, प्लस असेल तर 1/a tan इनवर्स ऑफ x/a + c. ओके, सो प्लस असेल तर t tan. ओके, याच्यावरून सिंपल लक्षात ठेवू शकता. 1/a पहिल्यांदा लिहायचं आहे, वरती x आणि खाली a, x/a. राईट. सो सेकंड सोल्युशन बघा, सेकंड फॉर्म्युला इंटिग्रेशन ऑफ 1/a² - x². बघा पहिल्यामध्ये प्लस होता, आता खाली फक्त मायनस आहे. याच्यावरून फॉर्म्युला लगेच चेंज होतो. 1/2a. ओके, पहिल्यात 1/a होतं, इथं 1/2a लॉग ऑफ मोड ऑफ a + x/a - x. सो ह्या कशावरून लक्षात ठेवायचा आहे, a² - b²चा फॉर्म्युला तुम्हाला माहिती आहे, a + b a - b. सेम वेने फक्त वरती काय लिहायचं आहे, ॲडिशन a + x / a - x. राईट. सो थर्ड वन जो आहे, सेकंड आणि थर्डमध्ये कंपेअर केलं तर लक्षात येईल तुम्हाला ॲडिशनल फक्त √ ऑफ x स्क्वेअर रूट आहे. सो इंटिग्रेशन ऑफ 1/√a² - x² dx असेल तर त्याचा फॉर्म्युला जो आहे तो साइन इनवर्स ऑफ x/a आहे. हा लक्षात कसं ठेवायचं बघा, स्क्वेअर रूट असलं पाहिजे, a² - x² असलं पाहिजे. √ ऑफ x² - a² असेल तर जमणार नाही, फक्त a² पहिल्यांदा पाहिजे आणि -x² असेल तर साइन इनवर्स ऑफ वरती x लिहायचं x/a